नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर शिवप्रसाद उद्योग समूहाच्या वतीने शिवप्रसाद फार्मा अँड डेअरी प्रॉडक्ट्स तसेच एसपीजी मल्टीस्टेट या नव्या उपक्रमांचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सौ संस्कृतीताई राम सातपुते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला। शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद बापू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रसाद उद्योग समूहाची यशस्वी घोडदौड सुरू असून ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी समूहाने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। ना नफा ना तोटा या तत्वावर मेडिकल सेवा सुरू करत शेतकऱ्यांना परवडणारी औषधोपचार सुविधा देण्याचा अभिनव उपक्रम यावेळी जाहीर करण्यात आला। याचबरोबर महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व बळकटी देण्यासाठी एसपीजी मल्टीस्टेट या संस्थेची सुरुवात करण्यात आली असून शेतकरी सक्षमीकरणाच्या दिशेने हा मोठा टप्पा मानला जात आहे। या भव्य उद्घाटन सोहळ्यामुळे नातेपुते परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। यावेळी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले, एसपीजी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि शिवप्रसाद फार्मा डेअरी प्रोडक्ट्स या दोन्ही नवीन व्यवसायाचा शुभारंभ प्रसंगी आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले, ज्याने आत्ताच आपली बॅटिंग केली आणि सल्ला दिला, उपदेश केला, पाठीमागचा इतिहास सांगितला, असं बहुआयामी ज्यांनी भाषण केलं ते सन्माननीय अर्जाप्पा आपल्या सगळ्यांसोबत या ठिकाणी उपस्थित असलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती सन्माननीय संस्कृतीताई सातपुतेजी, या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय शहाजीराजे देशमुख आणि बाबाराजे देशमुख, यासोबत उपस्थित असलेले प्रशांतजी पाटील। आप्पा, मला काय माहित नव्हतं या पाटलांची एवढी मोठी संस्था आहे, कधी नडीपिडीला आपलं तुमच्याकडे आलं बरं आम्हाला। या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय आमचे मित्र आणि माळशिरसचे नेते सन्माननीय अप्पासाहेबजी देशमुख, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय राजकुमारजी पाटील, सन्माननीय अतुल शेठ जाधव, मान तालुक्याचे पंचायत समितीचे माजी सभापती आणि दैवडी नगरीच्या नगराध्यक्ष नीलमाताई जाधव, हे नातं आमचं, कारण शरद बापूंच्या भगिनी आमच्या दैवडीच्या नगराध्यक्ष आणि त्यांचे मेवणे आमचे सभापती होते पंचायत समितीचे, खूप जवळचा स्नेह आहे। सुजय माने पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, आणखीन सगळेच उपस्थित, सगळ्यांची मी क्षमा मागेन आता, म्हणजे फत्तेश्वर पाटील जे असतील, उत्तमदादा फलतरे असतील, संजीवनीताई पाटील असतील, चंद्रकांतजी जाधव असतील, रघुनाथजी कवितके असतील, मामासाहेब पांढरे असतील, हे सगळे सन्माननीय जे जे या ठिकाणी उपस्थित आहेत ते सगळे सन्माननीय, आणि खास करून ज्यांनी प्रचंड मेहनतीनं, प्रचंड संघर्षातून आपला उद्योग व्यवसाय उभा केला, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपलं काम उभं केलं, ते आपल्या सगळ्यांचे सहकारी आणि माझे मित्र सन्माननीय शरद बापू गोरे
आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आमच्या अश्विनीताई, त्यांचे सगळे सहकारी आणि आपण या ठिकाणी उपस्थित असलेले मोरे कुटुंबाच्यावर प्रेम करणारे सगळे सन्माननीय माता भगिनी, सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आज या ठिकाणी SPG मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा शुभारंभ झाला आणि हा शुभारंभ होत असताना एका शुभ मुहूर्तावर झाला. अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा शुभ असतो. त्या दिवशी आपण जे जे व्यवसाय चालू करतो त्या व्यवसायात आपल्याला बरकत, यश येते, अशा पद्धतीचा आपला पूर्वीपासूनचा एक विचार आहे. त्या विचाराच्या अनुषंगानं शरद बापूंनी 8-10 दिवसापूर्वीच मला सांगितलं की भाऊ, तुम्हाला नातेपुतेला यायचं आहे, आमच्या संस्थेचं उद्घाटन आहे, आमच्या शिवप्रसाद फार्मा डेअरी प्रोडक्टच्या दुकानाचाही शुभारंभ आहे. तो शुभारंभ आपल्या हस्ते व्हावा अशा पद्धतीच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. मला बापूंचे मनापासून बापूंचे आभार मानायचे, त्यांना धन्यवादही द्यायचे. बापू त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात आम्हाला सहभागी करून घेतात आणि या कुटुंबाचा सदस्य म्हणून सातत्याने या भागामध्ये किंवा त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला बोलवण्याचं काम ते सातत्याने करत असतात. मगाशी आजाप्पांनी बोलताना सांगितलं की बापूंनी प्रचंड संघर्ष केला. 50 लिटर पासून सुरुवात झालेला हा दूध संघ आता लाखो लिटर मध्ये दुधाचं संकलन करतोय. दुधाच्या पावडरचा प्लांट आहे, आता बाय प्रोडक्ट त्या निमित्तानं होत आहेत. आता सगळा व्यवसाय अनेकदा अडचणीत येतो. तसा दूध व्यवसाय काचेचा व्यवसाय, खूप नाजूक व्यवसाय आहे. अर्ध्या आपण दुधाच्या साखरेच्या धंद्यात अडचणीत आलेला कधी नाही असं कधीच नाही. पण काही कधी जाणीवपूर्वक अडचणीत येतात आणि काही कधी जाणीवपूर्वक अडचण दाखवतात. हजारो कोटी रुपयाचं कर्ज घेतात, तरी पण संस्था अडचणीत दाखवतात. तरी पण संस्था बंद पडते. कोटी कुठे जातात ते आजपर्यंत सापडत नाही. त्याचा शोध घ्यायची मोहीम आपण आता चालू करायची आहे. तर त्यासोबत आता असंख्य अडचणी असताना बापूंनी प्रत्येक अडचणीतनं मार्ग काढला आणि बापूंनी असा मित्र परिवार जोडला जो संकटाच्या समयी बापूंच्या सोबत उभा राहिला. आपण तुम्ही असाल, शाजी असतील, त्यांचे अनेक सहकारी असतील, हे त्यांच्या अडचणीच्या कालखंडामध्ये उभे राहिले आणि त्या अडचणीतनं मार्ग काढत काढत जो अडचणीतून मार्ग काढतो, संकट त्याच्यावर येतात, तोच पुढे जातो. ज्याला संकटाची अनुभूती नाही, बरोबर ना, त्याला व्यवसायाची काळजी राहत नाही, आपल्या कामाची काळजी राहत नाही. तर ज्याने ज्याने संकटाची वाईट काळाची अनुभूती घेतली तो माणूस काळजीपूर्वक आपली पावलं टाकत असतो. तसा आप्पांनी सल्ला दिलेला आहे. आप्पांचा सल्ला बापू नक्की मानतील. पण बापूंना, मलाही बापूंचा अनुभव आहे. तसा हा नरवैया माणूस आहे, सहजासहजी थांबणार नाही आणि अडचणीतनं मार्ग काढून पुढे जाणारा हा आमचा सहकारी आहे. त्यामुळं आपल्या या नवीन सोसायटीला, नवीन आपल्या या डेअरी प्रोडक्टच्या दुकानाला मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात, अश्विनीताई आमच्या काम करतात, महिलांचं मोठं संघटन ऋतुजात आहे, खूप चांगलं काम करतात आणि महिलांचं खूप मोठं संघटन आणि समाजामध्ये काम करत असताना सामाजिक संघटन उभं करण्याचं काम ऋतुजाताईंनी केलं. आणि आपण सगळेजण बघतोय, आत्ताच माझ्या कानात माझ्या भाऊ, आता लोकांचा फोन येतोय, काहीतरी कामाच्या बाबतीत लोक बोलतायत, छोटी छोटी का होईना पण कामं द्या. आता काळजी करायचं काम नाही. सातपुते साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये खूप वेगानं विकासाचा वारू वाटायला आपण बघताय. आमदार असू नसू, पण विकासाच्या कामाच्या बाबतीत कधी खंड पडला नाही. सातत्यानं विकासाचा वारू आपण पुढे जाताना पाहतो. आता
संस्कृतीताई या समाज कल्याण सभापती झालेल्या आहेत आणि मला सांगायला आनंद होतो, सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकत असताना या तालुक्यामधल्या संस्कृतीताईंना समाज कल्याण सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली, याचा मला मनापासून आनंद आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमदारांना फंड असतो 5 कोटी. आमच्या बाप्पाला माहिती आहे 5 कोटी, पण 20% बजेट जिल्हा परिषदेचं हे समाज कल्याणचं असते. तेव्हा 10 आमदारांचं बळ असणारं ते समाज कल्याण सभापती पद आहे, इतका हलक्यात घेण्यासारखं नाही. त्यामुळं असं सभापती पदाचा तालुक्याला मिळालेलं, तेव्हा या तालुक्याचा विकास होईल, त्यासोबत जिल्ह्याची जबाबदारी आपल्यावर आहे. जिल्ह्यातल्या लोकांनाही आपल्याला न्याय द्यायला लागेल, तर ती जबाबदारी आपल्या हातून नक्की पार पडेल. बापू, आपण सांगितलं की भाऊ तुम्ही आम्हाला निधी दिला, त्या निधीच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या हिताचं काम करण्याचा प्रयत्न केला. भविष्यात पण बापू ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल त्या ठिकाणी आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी ताकदीनं उभा आहे. त्याच्यामध्ये कुठली शंका कुशंका ठेवायचं काम नाही. जो जो शब्द मी आपल्याकडे आल्यावर जनतेला दिलाय, इथंच नाही दिला, अख्ख्या जिल्ह्यामध्ये, 2 जिल्ह्यामध्ये, 3 जिल्ह्यामध्ये दिलाय, तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी बापू आपली आहे. त्यामुळे तुम्हाला काही कमी पडणार नाही, त्याची चिंता आपण करू नका. जो जो शब्द दिलाय तो आम्ही पूर्ण करू. त्यासोबत या तालुक्याच्या प्रत्येक प्रश्नासंदर्भातली भूमिका घेऊन आम्ही ताकदीनं काम करू. बापूंनी काही व्यथा मांडल्या, बापू तुम्ही माझे सहकारी असताना तुमचा अधिकारी ऐकत नाही, हे काय बरं नाही. त्यामुळं त्याची व्यवस्था भविष्यात होईल. फार आज स्टेजवरनं बोलायचा विषय नाही, परंतु या सगळ्या व्यवस्था आपण उभ्या करू, काळजी करू नका. पण या तालुक्यातल्या आपल्या सगळ्यांना मला सांगायचं आहे, नातेपुते हे शहर आपण आता सांगितलं, या शहरामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे, एक व्यावसायिक ताकद आहे. चांगला व्यवसाय करणारी लोक, व्यापारी बांधव या शहरामध्ये आले आणि बघता बघता या शहरानं खूप मोठा विकास साधलेला आहे. आता 12 राष्ट्रीयकृत बँका, 25 पतसंस्था, त्या काय वाळवंटात जात नाही, बरोबर, वाळवंटात जात नाही. पतसंस्था जिथं पैसा असेल तिथंच जातात, बँका जिथं पैसा आहे तिथंच जातात. पण फक्त पैसा ठेवणारा माणूस चालत नाही. पैसा ठेवणं हेही महत्वाचं, त्याच्यासोबत पैशाचा विनियोग म्हणजे चांगला कर्जदार मिळणं हेही महत्वाचं असतं. जेव्हा जेव्हा आपण या सरकारावर, ह्या बँकांच्यावर संकट आलं, या तालुक्यातल्या अनेक बँका, पतसंस्था बंद पडल्या, आपण सगळ्यांनी अनुभव घेतला. या बंद पडलेल्या त्या संस्थांच्यामुळे सगळ्या संस्थांवर संशय घेणारी एक पिढी निर्माण झाली. हजारो कोटी रुपयाच्या संस्था बंद पडल्या आणि त्यामुळं प्रत्येक पतसंस्थेकडून, प्रत्येक संस्थेकडून संशयाने बघायची परिस्थिती निर्माण झाली. आणि त्या बिकट कालखंडामध्ये सुद्धा गटाजावरची आपल्या संस्था असतील, काही संस्था टिकून उभ्या राहिल्या आणि जनमानसामध्ये त्यांनी विश्वास निर्माण केला. कारण ज्या दिवशी पतसंस्थामध्ये विश्वस्त बॉडी बसते, ती विश्वस्त बॉडी आपण लोकांच्या पैशाचे विश्वस्त आहोत ही भावना ठेवून काम करते, तेव्हा ती संस्था कधी अडचणीत येत नाही. पण या पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवीचं ज्या दिवशी विश्वस्त मंडळ मालक होतं त्यावेळी त्या संस्था अडचणीत येतात. आणि या तालुक्यामध्ये अशा पतसंस्थांमध्ये ठेवलेल्या ठेवींचं मालक काही लोक झाली आणि हजारो कोटी रुपयाच्या ठेवी लोकांच्या पुरवण्याचं काम केलं आणि सरकार अडचणीत आणण्याचं काम केलं, सरकार बदनाम करण्याचं काम केलं आणि ते अख्ख्या राज्यामध्ये यामुळे सरकार बदनाम झाला, हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पण आज मला या ठिकाणी सांगायचंय, राजेराव, आपल्यासारख्या अनेक संस्था खूप चांगल्या संस्था आहेत, ज्यांनी अनेक पिढ्या उभ्या केल्या, अनेकांचे संसार उभे केले आणि त्यातून नवे उद्योजक घडवण्याचं काम, शेतकऱ्यांना मदत करून शेतकऱ्यांना बळ देण्याचं काम
या संस्थाच्या माध्यमातून झालं, म्हणून एवढा मोठा विस्तार संस्थेच्या माध्यमातून होत असतो. आज आपण बघतो एसपीजी मल्टीस्टेटचा शुभारंभ झाला. बापू आता 50 कोटीच्या व्यवसायात आपण गेलाय. या गावामध्ये आमची एक संस्था आहे, तिथे चांगले, पण थकबाकीदार जास्त आहे. आता थोडीशी जास्त आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी एका पक्षात काम केलं, दोघंही सोबत होतो, तेव्हा आपल्याला चांगला अनुभव आहे. पण काल आपण एक दुर्दैवी घटना घडली. तुम्ही आमदार झाला, मी आमदार झालो, आमच्या ऋतुजाताई पण कधीतरी आमदार झाल्या असत्या, आमच्या संस्कृतीताई आमदार झाल्या असत्या, पुढे बसलेली आमची एखादी भगिनी आमदार झाली असती. महिलांना लोकसभा विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व देणाऱ्या बिलाचा पराभव झाला. आमच्या नारी शक्तीचा पराभव करण्याचं पाप काही लोकांनी केलं. विधानसभा लोकसभेमध्ये आमच्या नारी शक्तीचा विजय झाला असता आणि आमच्या महिला भगिनी लोकसभेमध्ये खासदार म्हणून 33% गेल्या असत्या. 100तलं 33 महिला खासदार झाल्या असत्या आणि 288 मधल्या वाढीव 33% महिला आमदार झाल्या असत्या. आणि ते पाप काल दुर्दैवानं घडलं, हे आपण सगळ्यांनी बघितलं. त्यामुळं कधी कधी अशा गोष्टीचं वाईटही वाटतं. तर तो काही राजकीय विषय नव्हता. पण आज या सगळ्या परिस्थितीमध्ये मी आपल्या सगळ्यांना सांगेन, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊ. या जिल्ह्याच्या विकासासाठी जे करता येईल करायची भूमिका घेऊन सातत्यानं आम्ही काम करतोय. भविष्यातही आपण काम करू. शेवटी एक पक्षपार्टीचं बंधन हे निवडणुकीपुरतं असतं, पण जेव्हा मातीचा आपला विषय येतो, आपल्या भागाचा विषय येतो, आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाचा विषय येतो, तेव्हा मात्र सगळं बाजूला ठेवून आपण जिल्ह्याचा स्वाभिमान, जिल्ह्याचा सन्मान टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे. ती भूमिका घेऊन आपण भविष्यात काम करू, एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो. म्हणून मी मनापासून सांगितलं की शेवटी विकासाचं काम करत असताना या तालुक्यामध्ये पाठीमागच्या 5 वर्षामध्ये प्रचंड मोठं विकासाचं काम झालं. पण ते रामभाऊ सातपुतेंच्या रूपानं झालं असेल, अन्य काही लोकांच्या रूपानं झालं असेल, भारतीय जनता पक्षाच्या रूपानं झालं असेल. पण आपण एक गोष्ट मान्य केली पाहिजे, पालखी मार्ग असेल, शक्तीपीठ नव्यानं होणार असेल, सगळे पालखी मार्ग असतील. पण ह्या सगळ्या गोष्टी विकासाच्या संकल्पना घेऊन पुढे जात असताना अलीकडच्या कालखंडामध्ये खूप वेगानं ही कामं होत आहेत. पालखी मार्गाचं पुण्य घेण्याची संधी आपल्याला पण होती, आपण जिथं होतो तिथं, पण ती संधी आपण घेतली नाही. ती संधी नितीन गडकरी मोदीजींनी घेतली. शेवटी जेव्हा संधी मिळते तेव्हा सेवा करण्याची संधी मिळते. शेवटी मी आज पालकमंत्री आहे, उद्या असेल नसेल, पण जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मी काय केलं, आणि जेव्हा मी संधी मिळाल्याचं सोडव करतो तेव्हा इतिहासात आपली माणसं नाव घेतात. नाहीतर इतिहासात लोक कशी नाव घेतात हे आपण सगळ्यांनी अनुभवलंय. एवढंच आजच्या दिवशी सांगतो. आजच्या या चांगल्या कार्यक्रमाला या ठिकाणी येता आलं. शरद बापू, आम्ही सगळेजण आपल्या सोबत आहोत. आपण सगळ्यांनी मिळून संस्कृतीताई असतील, रामभाऊजी असतील, हे सगळी लोक आज आपण तुम्ही हा काय असेल पक्षपाती जाऊ दे, बघू आपण. पण आता या प्रवाहात आपण सगळे मिळून एकत्र येऊन काम करू. चांगल्या कामात आपण सोबत राहण्याची भूमिका घेऊ. त्यामुळं ही सगळी भूमिका घेऊन आपण सगळे मिळून काम करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या संस्थांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.